हॅलो नमस्कार सगळ्यांना, माझा श्री गणेशा श्री स्वामी समर्थ. कसे आहेत ताई तुम्ही? आय होप तुम्ही स्वस्त मस्त आणि निरोगीच असाल. आजचा जो ब्लॉग जो मी तुम्हाला काल विषय सांगितलेला की खूप छान चांगला व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी खूप छान छोट्या बाळांसाठी, छोट्या बाळांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत त्याचा आपल्याला चांगला उपयोग होऊ शकतो आयुर्वेदिकमध्ये, अशी गोष्ट मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला प्रेम द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ नक्कीच शेअर झाला पाहिजे. का तर ह्या व्हिडिओमध्ये ताईचं स्वार्थ नाही आहे, ताईला कुठेच त्याच्यामध्ये काही बेनिफिट नाही आहे. फक्त बेनिफिट इतकंच आहे की माझा व्हिडिओ जर तुम्ही बघितला आणि तुम्ही त्याचा उपयोग केला तो बेनिफिट तुम्हाला होणार आणि तुमचे चांगले ब्लेसिंग, चांगले आशीर्वाद ह्या ताईला मिळणार आहेत. म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या शेजाऱ्यामध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये ज्यांना ज्यांना अशी प्रॉब्लेम असतील, त्रास असतील, त्यांच्यासाठी आपला व्हिडिओ नक्कीच सगळ्यांनी शेअरिंग करायचं आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम लहान बाळांसाठी. लहान बाळांना बघा खूपच कफ असतो, सर्दी झालेली असते, कफ असते आणि आपण खूप सारे महागडे मेडिसिन घेऊन येतो. पण छोट्या बाळांना जास्त हेवी डोस दिल्यावर सुद्धा खूप सारे प्रॉब्लेम होत असतात. आणि ज्या नवीन आई असतात ना, ज्या नवीन आई असतात त्यांचं पहिलंच बाळ असतं आणि आजूबाजूला आपल्याला समजवणारी मोठी व्यक्ती कोणी नसते, किंवा आपली सासू नसते, किंवा आपली मम्मी नसते. अशा वेळेस आपल्याला सगळं हँडल करायचं असते. तेव्हा आपल्याला काहीच सुचत नाही की आपण ह्याच्याविषयी काय करायला पाहिजे, किंवा ह्याला आपण फक्त डॉक्टरांकडेच न्यायचं आणि डॉक्टरांकडनं मेडिसिन आणलं तरी पण त्याला फरक पडत नाही. त्याचा त्रास वाढत चाललाय, मग त्याचा कफ वाढत चाललाय, तो कफ डोक्यावर जमल्यावर खूप सारा प्रॉब्लेम होतो. मग आपण काय काय केलं पाहिजे ज्याच्याने आपला तो बाळाला त्रास एकदम त्याचा निघून गेला पाहिजे आणि बाळ आपला एकदम सांगतात ना खूप छान सुंदर प्रकारे त्याचं जीवन झालं पाहिजे. त्याला कुठेही कसलेही वेदना न होता तो हसता खेळता बाळ आपला व्यवस्थित राहील, निरोगी राहील. त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? जर आज आपल्याला अशा कोणीही भेटणार नाही की जे आपल्याला चांगला सल्ला देतील. खूप कमी लोक आहेत जे आपल्याला काहीतरी चांगली माहिती देऊ इच्छिता किंवा काहीतरी चांगलं आपल्यासाठी पेरता, पण सगळेच असं पेरत नाही. तर ताईनं घाबरायचं कारण नाही. आपल्याकडे 2 वस्तू आहेत त्याच्याने तुम्ही चांगलं बाळाचं हेल्थ चांगली ठेवू शकतात. पहिलं आहे ते रुईचं पान. हे बघा, हे रुईचं पान आहे. मी रुईचं पान घेतले, खायचं पान मी घेतलं नाही, पण मी तुम्हाला तोंडाने बोलत आहे, व्यवस्थित समजवत आहे. जर समजलं नाही तर व्हिडिओ आपला रिपीट बघा, ठीक आहे ताईनो? एक आहे रुईचं पान जे आपण मारुती रायाला चढवतो, ते रुईचं पान. आणि दुसरं असणार आहे ते खायचं पान, विड्याचं पान. या 2 पानांचा आपण खूप छान आपल्या बाळासाठी उपयोग करू शकतात. काय करायचंय, हे जे रुईचं पान आहे ह्याला तुम्ही काय करायचंय, माचीची काडी घ्यायची किंवा अगरबत्तीची काडी घ्यायची आणि पूर्ण पानांना डॉट 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 करायचं आहे. फक्त डॉट डॉट करायचं आहे. आणि ह्याला तिळाचं तेल किंवा राईचं तेल, राई तेल किंवा तिळाचं तेल थोडंसं लावायचं आहे आणि थोडंसं ह्याला गरम वाफ म्हणजे शेकायचं आहे. थोडं शेकायचं आहे आणि शेक करून ते बाळाच्या छातीवर असं लावायचं आहे. हे बघा, एक लावू शकता. जर खूपच छोटं बाळ असेल तर एक इनफ आहे आणि जर थोडं हेल्दी बाळ असेल तर तुम्ही असे 2 लावू शकता. असं लावून ठेवायचं आहे आणि तुम्ही एकदा काही त्याच्या छातीवर लावलं की ते चिपकून राहतं, ते पटकन निघत नाही, त्याच्यावर त्याचा कपडा असतोच. आणि असं हा पान रात्रभर जर त्या बाळाच्या छातीवर राहिलं तो जो काही त्याच्या छातीवर कफ जमलाय त्याच्याने त्याला दम्याचा त्रास होतो. आणि बघा कधी कधी डॉक्टर आपल्याला सांगतात की त्याला वाफ द्यावी लागेल, का तर छोटं बाळ कफ काढू शकत नाही आणि आपण त्याला काही करू शकत नाही, म्हणून ते त्याला वाफ देऊन त्याचं कफ पातळ करण्याचा प्रयत्न करतात. तर आपल्याला ती वेळ सुद्धा येत नाही. जर तुम्ही हा प्रोसेस असं तुम्ही केलं आणि त्याला असं लावलं, हे पान घ्यायचंय रुईचं किंवा खायचं विड्याचं पान घेतलं तरी चालतं. तुम्ही त्याला असं लावायचंय. ह्याच्याने काय होणार, त्याचा जो कफ जमलेला आहे छातीवर तो पूर्ण वितळणार, पाणी होणार आणि ह्याच्यामध्ये शीद्वारे किंवा नाकातनं वाहतं, म्हणजे नाकातनं पाणी वाहेल किंवा तो जे घाण करतो, संडास करतो, त्याच्यामधून त्याचा तो कफ निघून जाईल. ठीक आहे ताईनो? तर तुम्ही असं करू शकता. ह्याचं पान घ्या, विड्याचं पान घ्या किंवा हे पान घेऊ शकता. ठीक आहे? दुसरं झालं ते दुसरं आहे, जर आपल्या बाळाला कफचा प्रॉब्लेम झाला, परत आपल्या बाळाला बघा त्याचं पोट दुखतं. लहान बाळांना खूप सारा असा प्रॉब्लेम होत असतं आणि नवीन आईला समजतच नाही तो का रडतो. तो सतत रडत असतो, सतत रडतो. तो का रडतो? त्याचं पोट आपल्याला दिसतं की याचं पोट जरा फुगलेलं आहे किंवा त्याला पोट त्याचं साफ झालं नसेल तरी पण त्याला त्रास होतो आणि लहान बाळांना असा त्रास होत असतो. जर तुम्हाला असं वाटलं की खूपच रडतोय आणि ह्याला काय झालं मला कळत नाहीये, तर तेव्हा सुद्धा तुम्ही तेच करू शकता. सेम प्रोसेस, खायचं पान घ्यायचंय विड्याचं, सेम प्रोसेसमध्ये त्याला ऑइल लावा, राईचं तेल किंवा तिळाचं तेल लावा, थोडंसं शेक करा आणि त्याचं पोटाची जी बेम असते ना
त्याच्या बेंबीच्या भागावर ते पान तुम्हाला व्यवस्थित लावायचं आहे, 1 किंवा 2. जर मोठं पान असेल तर एकच खूप होईल, आणि जर छोटी पानं असतील तर 2 घ्यायचे. सेम प्रोसेसमध्ये ते लावून ठेवायचं आहे, म्हणजे त्याला तो झालेला गॅस असतो आणि त्याचं पोट दुखत असते, ते त्याचं पोटदुखी सगळं बंद होते, त्याला पोट व्यवस्थित साफ होतो आणि बाळ आपलं रडायचं बंद करतो आणि त्याला चांगली झोप लागते. तर अशा या 2 गोष्टी ज्या मी सांगितल्या, ज्या टिप्स मी दिल्यात, त्या फक्त आणि फक्त आपल्या छोट्या बाळांसाठी करायचे आहेत. आणि जर मोठ्या व्यक्तींना सुद्धा असंच खूप सारा कफचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला खूप सारा कफ होतो, तर तुमच्यासाठी अशा साईजची तुम्ही 2 पानं घ्यायची आहेत. अशा साईजची तुम्ही 2 पानं घ्या. बघा, ह्या साईजची तुम्ही 2 पानं घ्यायची आहेत आणि सेम प्रोसेसमध्ये तुम्ही डॉट 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 करायचं आहे. राईचं किंवा ह्याचं तिळेचं तेल लावा, थोडंसं शेका आणि ती पानं अशी आपल्या छातीवर लावून झोपा. किंवा तुम्हाला पाठीमध्ये पेन होत असेल, पाठीमध्ये पण खूप सारं पेन होते आणि बोलतात ना, पाठीला सुद्धा खूप त्रास असतो, कोणाला मणक्याचा त्रास असतो. जर तुमचं मणका कणा दुखत असेल तरी पण तुम्ही अशी 3-4 पानं घेऊ शकतात. आणि आता तुम्ही विचार कराल की मी पाठीला कसं लावू? बेस्ट आहे, तुम्हाला सांगते. डॉट डॉट करायचं आहे, तेल लावायचं, चांगलं शेकायचं आहे थोडंसं, आणि जिकडे आपली झोपायची गादी असते तिथे अशी 4 ते 5 पानं अशी स्प्रेड करायची आहेत आणि त्याच्यावर झोपायचं आहे. म्हणजेच तुमचा जो पण कण्याचा त्रास असेल मणक्याचा, तो सुद्धा कमी होतो आणि एकदा करून होत नाही बरं का. तर कमीत कमी 3 ते 4 वेळा तुम्हाला करावं लागेल. कमीत ते कमी 3 ते 4 वेळेस तुम्हाला करायचं आहे. कफ काढण्यासाठी किंवा मणका दुखण्यासाठी खूपच छान चांगला उपाय दिलाय. नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चांगल्यात चांगले जास्तीत जास्त ब्लेसेड द्या, आशीर्वाद द्या. तुमच्या आशीर्वादाची मला खूप गरज आहे. तेव्हाच जाऊन मी असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहणार आहे. ठीक आहे, हा झाला दुसरा उपाय. तिसरा उपाय तुम्हाला मी आणखी सांगते. तिसरा उपाय असणार गुडघेदुखी. सेम प्रोसेस. जर तुम्हाला गुडघेदुखी आहे, जर तुम्हाला कुठलं औषध घ्यायचं नाही, मेडिसिन खायचं नाही किंवा लावायचं नाही, तर नैसर्गिकरित्या नेचरने आपल्यासाठी खूप सारं काही दिलेलं आहे. फक्त आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि त्याचा उपयोग करता आला पाहिजे. सेम प्रोसेसमध्ये तुम्ही ह्याला तेही करू शकता. डॉट डॉट करायचं आहे, तेल लावायचं आहे, चांगलं शेकायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्याच्यावर थोडीशी आपली जी आंबी हळद असते तिला थोडीशी गरम करायची आहे, थोडंसं पाणी टाकून तिला गरम करायची आणि थोडीशी हळदीचं लेप ह्याच्यावर लावायचे, अगदी लाईटली. तेल लावून झालं की थोडंसं हळदीचं लेप लावायचं आहे. आंबी हळद असते, तुम्हाला माहितीच असेल. हळदीचे पण खूप वेगवेगळे प्रकार आहेत. आंबी हळद सहजच कोणाला पण समजते, तर थोडंसं लावायचं आहे आणि ते आपल्या असं गुडघ्याला, एक पान व्यवस्थित आपल्या गुडघ्याला अख्खा येऊन जातो असं लावायचं आणि वरून रुमाल घ्यायचा आणि बांधायचं आहे. असं तुम्ही 2 ते 3 तास ठेवा किंवा पूर्ण रात्रभर ठेवला बेस्ट आहे. ह्याच्याने सुद्धा तुम्हाला गुडघ्यादुख्यांचा त्रास बंद होणार 100%. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचा 1 रुपया खर्च होत नाही. घरच्या घरी हे उपाय तुम्ही करू शकतात आणि तुमच्या जेव्हा मनात येईल तेव्हा तुम्ही करू शकता. जेव्हाही तुम्हाला वाटते की माझा त्रास वाढला, मला खूपच त्रास होतो, लगेचच तुम्ही करू शकतात. आणि ही नैसर्गिकरित्या आपल्या आजूबाजूलाची झाडं असतात, फक्त याचा तुम्हाला ओळख करता आला पाहिजे आणि उपयोग घेता आला पाहिजे. ठीक आहे, ही झाली तिसरी टिप्स. आता चौथी, लास्ट आणि बेस्ट टिप आणखी देते. माझ्याकडे खूप सारे उपाय आहेत, पण सगळं एकत्र आपण नाही देऊ शकत, थोडं थोडं. ठीक आहे, चौथी टिप्स आहे ती आहे आपल्या पायांसाठी. जे आपले तळवे असतात, तळवेला आपल्या जळजळ होते आणि तळव्याला जळजळ होते, आग होते आणि आपल्याला चालताना सुद्धा त्रास होतो. बऱ्याचशा ताईंचे पाय फाटलेले असतात आणि खूप सारं त्यांना वेदना होतात, त्यांना चालायला अतिशय त्रास होतो आणि असं रात्री सुद्धा त्यांना वेदना होत असतात. ताई म्हणा, दादा म्हणा किंवा आजी आजोबा म्हणा, ज्यांचं वय आहे आणि खरंच त्यांना पायांचा खूप सारा त्रास आहे, त्यांना सुद्धा ह्याचा उपयोग छान होऊ शकतो. सॉरी बरं का. काय करायचं आहे, सेम राईचं तेल घ्या किंवा तिळेचं तेल घ्या. हे दोन्ही तेल खूपच छान आहेत, गुणकारी आहेत, आपल्या घरी असणं गरजेचं आहे. ठीक आहे, ते तेल घ्यायचंय, डॉट डॉट करा ह्याला, ते तेल लावा, थोडंसं चांगलं शेका आणि काय करायचं, गिसरीन किंवा कॅस्टर ऑइल असते आपल्याकडे, एरंडेलचं तेल. जर तुमच्याकडे राईचं तेल नाही आहे किंवा तिळेचं तेल नाही आहे तर एरंडेल तर असतेच असते, ते तेल घ्या, तेल लावा, ते ऑइल घ्या, ते लावा आणि आपल्या पायाला असं पायाच्या खाली ठेवायचं. आता तुम्ही सांगणार आपल्या पायाच्या खाली कसं ठेवायचं, बेस्ट आहे. जे आपले चप्पल असतात, जर तुम्ही हा उपाय दिवसा करून घरच्या घरी चालणार असाल तर तुम्ही तसं करू शकता. म्हणजे कामावर वगैरे जायचं आहे किंवा किचनमध्ये आपण काम करतो पण आपल्या किचनमधली आपली चप्पल अलग असतात, स्लीपर, तर त्याच्यावर तुम्ही ठेवून त्याच्यावर तुम्ही पाय ठेवू शकता. किंवा जर तुम्ही रात्री लावतात तर बेस्ट आहे.
सेम प्रोसेसमध्ये हे पान तसं करून आपल्या ह्या तळव्यांना लावायचं आहे आणि वरून रुमालाने बांधायचं आहे. दोन्ही पायाला लावायचं आहे आणि रुमालाने बांधायचं आहे. 3 ते 4 दिवस प्रयोग करा, तुम्हाला छान याचा फायदा होणार, उपयोग होणार आणि तुम्ही मला सांगणार की खरंच ताई तुमची टिप्स खूप छान आहे आणि आम्हाला त्याचा चांगला अनुभव आला आहे. फक्त एकच गोष्टीची काळजी घ्यायची आहे, जेव्हा पण आपण ही पात्र तोडतो, जेव्हा पण आपण ही पानं त्या झाडातनं तोडतो, रुईचं झाड व्यवस्थित लक्षात ठेवा, मी टायटलला सुद्धा टाकणार रुईचं झाड, ठीक आहे. तर काय करायचं, जेव्हा आपण ती पानं तोडतो तेव्हा ह्याच्यातनं ना, त्या झाडातनं आणि पाण्याच्या मुळातनं चीक निघतो, वाईट दूध निघतं, ते आपल्या डोळ्यात जाऊ नये ह्याची तुम्ही काळजी घ्यायची आहे, ठीक आहे. हे चीक आपल्या तोंडात गेलं, आपल्या अंगाला लागलं, काही प्रॉब्लेम होत नाही. पण जर हे चीक आपल्या डोळ्यात गेलं तर आपल्या दृष्टीला प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून प्लीज तितकं तुम्ही सांभाळायचं आहे. नाहीतर सांगाल ताई तुम्ही सांगितलं म्हणून मी पानं तोडायला गेले आणि मी घाईघाईत तोडलं आणि त्याचं चीक माझ्या डोळ्यात गेलं आणि चुकून थोडंसं गेलं पण डोळ्यात, पटकन स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे, डोळा चोळायचा नाहीये, ठीक आहे. पण जेव्हा पण तुम्ही तोडाल काळजीपूर्वक तोडा, त्याचं चीक आपल्या डोळ्यात उडता कामा नये याची खात्री तुम्ही करायची आहे. तर भेटूया अशाच नवीन नवीन माहितीसह नवीन नवीन ब्लॉगमध्ये, पण दुसऱ्या ब्लॉगमध्ये, ठीक आहे. आता मी इकडे हा ब्लॉग इकडेच थांबवते. सगळ्यांनी स्वस्थ राहा, मस्त राहा, निरोगी राहा. सगळ्यांना माझा श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ.